इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण पहिले भारतीय समाजाचा परिचय स्वाध्याय प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना डॅश म्हणत असत. पर्याय भिक्खू, भिक्खुनी, ऋषी. उत्तर भिक्खू. दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू म्हणत असत. 2. स्पेशल मॅरेज ॲक्ट डॅश यावर्षी पारित करण्यात आला. पर्याय 1950, 1952, 1954. उत्तर 1954. स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 यावर्षी पारित करण्यात आला. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत. 1. राजमार्ग हिंदू धर्म. 2. तीर्थकर जैन धर्म. 3. सेंट थॉमस शीख धर्म. 4. अष्टांगमार्ग बौद्ध धर्म. तर यामधील चुकीची जी जोडी आहे ती आहे 3 नंबर सेंट थॉमस शीख धर्म. तर त्या जोगी योग्य जोडी होईल सेंट थॉमस ख्रिस्ती धर्म. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत. ब्राह्मो समाज, डॉक्टर B.R. आंबेडकर, हरिजन सेवक संघ. 1. राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेली संघटना. उत्तर ब्राह्मो समाज. 2. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष. उत्तर डॉक्टर B.R. आंबेडकर. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाई. अधोरेखित शब्द आहे प्राथमिक. उत्तर मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण दिले जाई. 2. थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता. तर या जागी योग्य शब्द होईल श्रीमती ॲनी बेझंटचा. थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात श्रीमती ॲनी बेझंटचा पुढाकार होता. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था. उत्तर पूर्व वैदिक काळात गुरुकुलात संस्कृत भाषेतील वैदिक ग्रंथाचे अध्ययन अध्यापन मौखिक पठण पद्धतीने केले जात असे. वैदिक शिक्षणासाठी गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्गातील विद्यार्थ्यांवर उपनयन संस्कार होणे आवश्यक होते. क्षत्रिय वर्णाचे विद्यार्थी प्रशासन आणि युद्धनीतीचे, वैश्य उद्योग व्यवसायास उपयुक्त बाबींचे आणि ब्राह्मण चारही वेदांवर प्रभुत्व प्राप्त करण्याचे शिक्षण घेत असत. गुरुकुलात वास्तव्य असे तोपर्यंत ब्रह्मधर्माचे पालन करावे लागत असे. शिक्षणाची उद्दिष्टे तल्लख बुद्धी व व्यक्तिमत्वाचा विकासही होती. सत्यावर आधारित आचरण, विहित कर्तव्यांचे पालन, गुरु आणि मातापिता यांच्या प्रति निष्ठा आणि औदार्य या गुणांना महत्त्व होते. ऋषी, मुनी आणि द्रष्ट्या व्यक्तींनी ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि पुढील पिढीस ज्ञानाचे हस्तांतरण करण्याचे काम केले. स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते.
2. मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. उत्तर. मध्ययुगीन काळात स्त्रियांना सामाजिक मान दिला जात नव्हता. मध्ययुगीन काळात पितृप्रधान पद्धती होती. पितृप्रधान पद्धतीत एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. तसेच काही रूढी परंपरा स्त्रियांच्या शोषणास कारणीभूत ठरल्या, जसे बालविवाह, सती, पडदा पद्धत यासारख्या अनिष्ट प्रथा रूढ होत्या. मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे स्त्रियांच्या असणाऱ्या सामाजिक स्थानात जबाबदार ठरल्या. पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाखाली समाजव्यवस्था काटेकोर नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरत असल्यामुळे मध्ययुगीन काळातील स्त्रियांना नीच मानले जात होते. स्त्रियांच्या व्यक्ती विकासाच्या वाटा बंद होण्यासाठी त्यांचा शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला व स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले. त्यामुळे पुरुषावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे स्त्रियांचा सामाजिक दर्जात सुधारणा होऊ शकली नाही. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. 1. पूर्व वैदिक काळातील आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती यामध्ये पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा नसला तरी स्त्रियांना मानाचे स्थान दिले जात असे. उत्तर वैदिक काळात पुरुषांपेक्षा स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात असे. स्त्रियांना वैदिक शिक्षण घेण्याची मुभा होती. स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार दिला जात असे. तेथे विद्या प्राप्त झालेल्या लोपामुद्रा व गार्गीसारखे स्त्रियांना समाजात मान दिला जायचा. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता. तसेच त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार नव्हता. उच्चवर्णीय स्त्रियांना फक्त खाजगी शिक्षण दिले जात असे. मात्र बहुसंख्य स्त्रियांचा दर्जा नीच होता. उत्तर वैदिक काळाच्या तुलनेत पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान उच्च दर्जाचे होते. उत्तर वैदिक काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा घसरला आणि त्यांचे स्थान दुय्यम झाले. पूर्व वैदिक काळात कुटुंबाच्या स्थावर संपत्तीवर स्त्रीचा अधिकार मान्य करण्यात आला होता. स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि उत्पादक समजली जायची. विधवा विवाह त्यांना मान्य होता. एकपत्नीवादाला त्यांनी प्राधान्य दिले किंवा स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार त्यांनी तिला दिला होता. स्त्रियांच्या सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा पुरुषाला होता. उत्तर वैदिक काळामध्ये त्यांनी आयुष्यभर पुरुषांची आज्ञा पाळायची असा दंड घातला होता. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्यात आला. स्त्रियांची भूमिका ही फक्त घरगुती कर्तव्य पालन करण्यापुरती मर्यादित होती. 2. प्राचीन काळातील आणि वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती. उत्तर. प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धती. वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती. प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुकुलात जावे लागत असे. शिक्षण घेण्यासाठी प्रथम उपनयन महत्त्वाचे होते. शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे वास्तव्यही गुरुकुलात असे. वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी शाळा व महाविद्यालय होती. परगावच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहाची सोय केली जात असे. बहुसंख्य विद्यार्थी हे स्वगृही राहून शिक्षण घेत असत. प्राचीन काळातील शिक्षण पद्धतीमध्ये संस्कृत भाषेतील वैदिक ग्रंथाचे अध्यापन करण्यासाठी मोठी पद्धती वापरली जात असे. वसाहतीच्या काळातील शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर केला जात असे.
प्राचीन काळातील शिक्षण पद्धतीमध्ये वैदिक काळात वेगवेगळ्या वर्णातील शिक्षण हे वेगवेगळे होते. तसेच वैदिक काळात लेखनकला अवगत नसल्याने ब्राह्मण वेदातील ज्ञान मुखतगत करत क्षत्रिय प्रशासन युद्धनीतीचे शिक्षण दिले जात असे. वैश्य यांना उद्योग व्यवसायासाठी शिक्षणाची प्राप्ती करून दिली जायची. वसाहतीच्या काळात तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे आधुनिक काळात धार्मिक शिक्षण न देता लौकिक जीवनाशी संबंधित शिक्षण दिले जायचे. यात गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास इत्यादी विषय समाविष्ट होते. वैदिक प्राचीन काळात सर्व वर्णातील लोकांना, स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन करण्यात आले असले तरी शिक्षण सार्वत्रिक नव्हते. वसाहतीच्या काळात शिक्षण ही औपचारिक रीतीने सर्वत्र दिले जात असे. सर्व जाती धर्माच्या लोकांना तसेच स्त्रियांनासुद्धा शिक्षणाचा अधिकार होता. सर्वांना शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेता येत होता. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. वर्ण. उत्तर. वैदिक काळात समाजाची ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णात विभागणी केली जात होती. वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था ही समाजातील व्यवसायाच्या वर्गवारीवर आधारलेली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्णन बदलण्याइतकी लवचिक परिस्थिती होती. दिवसेंदिवस या गोष्टींचा पगडा वाढत गेला व कालखंडाच्या उत्तरार्धात अधिक गडद नियम असलेली पावित्र्य या गोष्टी व विटाळ जातीव्यवस्था उभारली गेली. यामध्ये अन्न, पाणी, प्राशन करणे, पोशाखावरून तसेच व्यवसाय व पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास, साध्या साध्या गोष्टीवरून सुद्धा उच्च नीच मानली जायची. उदाहरणार्थ ब्राह्मण पुरोहित व बुद्धिजीवी वर्ग, क्षत्रिय राज्यकर्ते व प्रशासन वर्ग, वैश्य व्यापारी व शेतकरी वर्ग. अशा प्रकारे आपल्याला वर्ण यावर संकल्पना स्पष्ट करता येते. 2. सामाजिक कायदे. उत्तर. समाजात अनिष्ट रूढी परंपरा होत्या. त्याला कुठेतरी आळा बसावा यासाठी सामाजिक कायदे निर्माण करण्यात आले. सामाजिक कार्याचा संबंध समाजाचे कल्याण व्हावे या गोष्टीला न्याय मिळावा हे अपेक्षित होते. तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण मिळावे हा याचा उद्देश होता. सुधारणेसाठी प्रयत्न करणारे अनेक सेवाभावी संस्था, गट, संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित अन्यायकारक रूढी परंपरा रोखण्यासाठी कायदे अंमलात आणली गेली. त्यामुळे ब्रिटिश सरकार दडपण आणणे शक्य झाले. कायदे निर्माण केल्यामुळे अन्याय, दडपशाही व शोषणाला वाचा फोडली. त्यामुळे समाजात परिवर्तन होण्यास मदत झाली. उदाहरणार्थ ब्रिटिश राजवटीत रूढी व परंपरा यांचे निर्मूलन करण्यासाठी पुढील कायदे करण्यात आले. सन 1829 साली सती प्रतिबंधक कायदा, सन 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा, सन 1861 साली हुंडा प्रतिबंधक कायदा, 2005 साली कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा प्रकारचे अनेक कायदे करण्यात आले. प्रश्न 5 अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था. तर याचं उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्था, संघ, केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेश, राज्य सरकार. ब. खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सहकार्य स्पष्ट करा. 1. वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. उत्तर. वरील विधान बरोबर आहे. कारण वसाहतवादी नेत्यांचे कार्य सुलभ व्हावे
म्हणून अनेक कायदे काढले. त्याचा भारतीय समाजावर चांगलाच प्रभाव पडला. 1861 इंडियन काउन्सिल ॲक्टद्वारे भारतामध्ये विधिमंडळ स्थापन झाले. सन 1892, 1909 आणि 1919मध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. सन 1935 या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा हा भारतीय संविधानाचा महत्त्वाचा पाया आहे. भारतामध्ये उच्च शिक्षणाची सुरुवात ही सन 1856चा इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट द्वारा करण्यात आली. त्यातून लोकांच्या बुद्धीत वागण्यात फरक पडला आहे आणि तेव्हापासून सामाजिक सुधारणा चळवळी हाती घेतल्या. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनेक अनिष्ट सामाजिक रूढी व प्रथा बंद होण्यासाठी कायदे केले. त्यातून खूप अशा सामाजिक सुधारणांना उत्तेजन मिळाले, चालना मिळाली. 2. बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागांमध्ये पसरला आहे. उत्तर: वरील विधान जे आहे ते बरोबर आहे, कारण बौद्ध धर्माला सम्राट अशोकासारख्या राज्यकर्त्यांनी आश्रय दिल्याने त्याचा प्रचार व प्रसार भारत व भारताबाहेरही झाला. बौद्ध धर्म समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गौतम बुद्धांनी आपला उपदेश पाली भाषेत लोकांपर्यंत पोहोचवला. बाहेरील भरपूर देशात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्यामध्ये तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार, जावा, सुमात्रा, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश होता. गौतम बुद्धाने वैदिक धर्मातील अनिष्ट प्रथा, वर्णभेद, पुरोहित वर्गाचे वर्चस्व, यज्ञविधी, पशुबळी यांना विरोध केला. अशा अनेक वाईट परंपरा नष्ट केल्याने समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती या धर्माकडे आकृष्ट झाल्याने त्याचा भारतात वेगाने प्रसार झाला. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. उत्तर: उत्तर वैदिक काळात वर्णपद्धती अधिकाधिक ताठ होत गेली आणि तिचे रूपांतर उच्च नीचतेच्या स्तरामध्ये झाले. पुरोहित वर्गाच्या वर्चस्वामुळे पवित्र आणि अपवित्र या विचारांच्या आधारे समाजात बहुसंख्य असलेल्या शूद्र आणि अतिशूद्रांना सामाजिक अवहेलना व शोषणाला सामोरे जावे लागले. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना गौणत्व प्राप्त झाले. या प्रतिकूल परिस्थितीत वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी प्रस्थापित रूढी व परंपरांना विरोध केला. मोक्षाचा हक्कही समाजातील सर्व घटकांना असल्याचे प्रतिपादन केले. स्त्री पुरुष समतेचा विचार लोकभाषेत मांडला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि जीवनाविषयी आशा निर्माण झाली. 2. समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत. उत्तर: सामाजिक विषमता, दुर्बल घटकांचे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अन्याय हे प्राचीन काळापासून आजतागायत कायम आहे. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या बंडखोरीमुळे समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्ती आश्वस्त झाल्या. भक्ती संप्रदायातील संतांच्या प्रयत्नांमुळे समतेचा आणि मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचला. ब्रिटिश राजवटीत काही अनिष्ट रूढी व प्रथांचे निर्मूलन करणारे कायदे झाले. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. पुढील मुद्द्यांच्या आधारे आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला आहे याची उदाहरणासहित चर्चा करा. पर्याय 1. इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. 2. मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. 3. सामाजिक कायदे. 4. वाहतूक आणि संपर्क किंवा दळणवळण. तर याचे उत्तर आहे 1.
इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. ब्रिटिश राजवटीत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम हे विचार भारतात रुजले. आपल्या उन्नतीसाठी समाजातील दुर्बल घटक हे इंग्रजी माध्यमातील उच्च शिक्षणाकडे वळले. जागतिकीकरणामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना जगभर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. म्हणजेच इंग्रजी माध्यमातील शिक्षण भारतीय समाजातील बदलाचे पाईक बनला आहे. 2. मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. सन 1947च्या आधी लोकशाही विचारप्रणालीविषयी सर्वसामान्य भारतीय अनभिज्ञ होते. भारताच्या संविधानाने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे तत्त्व स्वीकारले आणि वयाची 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुष नागरिकांना मताधिकार दिला. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे मताधिकाराची वयोमर्यादा 18 वर्षे इतकी कमी झाल्याने 18 ते 21 या वयोगटातील तरुणांना मताधिकार प्राप्त झाला. त्याद्वारे राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी तरुण वर्गाला प्राप्त होणे हा एक उल्लेखनीय सामाजिक बदल आहे. तीन. सामाजिक कायदे. परंपरानिष्ठ आणि पुरुषसत्ताक भारतीय समाजात आदिवासी, शूद्र व अतिशूद्र आणि स्त्रियांवर अन्याय होत असे. त्यांचे अंशतः परिमार्जन ब्रिटिश राजवटीत सामाजिक सुधारणा कायद्यामुळे झाले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सामाजिक कायद्यामुळे सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त झाली. म्हणजेच सामाजिक बदल प्रक्रियेला सामाजिक कायद्यांनी हातभार लावला. वाहतूक आणि संपर्क. स्थितिशील भारतीय समाजात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वाहतूक आणि संपर्क साधनांतील प्रगतीमुळे बदलाचे वारे वाहू लागले. 20व्या शतकात वाहतूक व संपर्क साधनांत उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि सामाजिक बदलास गती प्राप्त झाली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक, आंतरजाल आणि स्मार्टफोन हे सर्वसामान्यांच्या वाक्यात आले. समाजातील सर्व घटक निदान संपर्क माध्यमांच्या क्षेत्रात समान पातळीवर आले. प्रकरण 2. भारतीय समाजाचे वर्गीकरण. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. डॅश समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात. पर्याय: ग्रामीण, आदिवासी, शहरी. उत्तर: शहरी. शहरी समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात. 2. 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या डॅश भागात आढळते. पर्याय: पश्चिम, मध्य, दक्षिण. उत्तर: मध्य. 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या मध्य भागात आढळते. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत. 1. जमीन मालक जमीनदार. 2. ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार समुदाय विकास कार्यक्रम. शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आणि 4. प्राथमिक व्यवसाय पारंपरिक समाज. तर यातील चुकीची जोडी आहे 3. शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. तर या जागी योग्य जोडी असेल शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था पंचायत राज. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत शहरी समुदाय, देवराई, ग्रामदेवता.
1. आदिवासी समुदायातील पवित्र वने, देवराई. 2. पांढरपेशी गुन्हेगारीची उदाहरणे, शहरी समुदाय. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचे असते. अधोरेखित शब्द अर्पित, तर या जागी शब्द असेल अर्जित. शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्जित स्वरूपाचे असते. 2. निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात. तर याचं उत्तर असेल अधोरेखित शब्द चेतनावाद, तर याचे उत्तर ही चेतनावादच असेल. निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. 1. आदिम समुदायाच्या समस्या. उत्तर. आदिम समुदायाच्या समस्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. जंगल व जमिनीपासून आदिवासी अलगता. वनप्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने होती. आदिम समाज जमिनीपासून अलग होण्याची सुरुवात ब्रिटिश कालखंडापासून झाली. याखेरीज सावकार, जमीनदार आणि व्यापाऱ्यांनीही आदिम समाजाच्या जमिनीवर ताबा घेतला होता. औद्योगिकीकरण आणि धरण बांधकामामुळे शासनानेही आदिम समाजाच्या जमिनींचे संपादन केले. 2. दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. आदिम जमातीचे व्यवसाय साध्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. बहुतांश आदिम जमाती दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन आदिम जमातींचे शोषण करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी आदिम व्यक्तीला जमीन तारण ठेवावी लागते किंवा विकावी लागते. 3. अनारोग्य आणि कुपोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. लहान मुले जन्मतःच कुपोषित असतात. कुपोषणामुळे बालमृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. 4. निरक्षरता. भारतात सर्वाधिक निरक्षरता आदिवासी समुदायात आहे. दारिद्र्यामुळे मुलांनी अर्थार्जन करावे अशी पालकांची अपेक्षा असते. आदिवासी वस्तीपासून दूर अंतरावर शाळा असतात. अभ्यासक्रम ज्या भाषेत आदिवासी अनभिज्ञ आहेत त्यात शिकवला जातो. शासकीय प्रयत्नानंतरही आदिवासी समुदायात शिक्षणाविषयी स्वारस्य निर्माण झालेले नाही. 2. शहरी समुदायाची वैशिष्ट्य. उत्तर. 1. बहुजिन्सीपणा. शहरी समुदायात सामाजिक व सांस्कृतिक बहुजिन्सीपणा असतो. जाती, भाषा, धर्म, वर्ग आणि व्यवसायांची विविधता असते. 2. लोकसंख्येची अधिक घनता. ग्रामीण समुदायाच्या तुलनेत शहरी समुदायात लोकसंख्येची घनता अधिक असते. त्याचे कारण ग्रामीण भागातील लोक शहरी भागात सतत स्थलांतर करीत असतात. 3. विभिन्न व्यवसाय. शहरात व्यवसायांचे विशेषीकरण झाले असल्याने व्यापार, उत्पादन, व्यावसायिक व शासकीय सेवेत लोकांना रोजगार प्राप्त होत असतो. 4. सामाजिक गतिशीलता. शहरी भागात वर्गव्यवस्थेचे प्राबल्य असल्याने शिक्षण व व्यवसाय महत्त्वाचे असतात. स्वबळावर व गुणवत्तेच्या आधारे व्यक्तीस आपला सामाजिक दर्जा वाढवता येतो. 5. दुय्यम नातेसंबंध. शहरी समुदायात व्यक्तीतील सामाजिक संबंध औपचारिक, व्यक्तिनिरपेक्ष आणि तुटक असतात. 6. विभक्त कुटुंब पद्धती. नोकरी, व्यवसायाच्या कारणास्तव स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींचे कुटुंब पती, पत्नी आणि त्यांची जननी इतपत मर्यादित असते. 7. पायाभूत सेवांची उपलब्धता. पिण्याचे पाणी, वीज, गॅस, इंटरनेट, टेलिफोन, रस्ते व वाहतुकीच्या साधनांची निर्मिती शहरात अधिक असते. 8. औपचारिक सामाजिक नियंत्रण.
विधिनियम, पोलीस व न्याययंत्रणा ही सामाजिक नियंत्रणाची साधने आहेत. प्रश्न 3, फरक स्पष्ट करा. 1. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था. ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरी अर्थव्यवस्था. ग्रामीण अर्थव्यवस्थेत छोटे व सीमांत शेतकरी व शेतमजूर दुर्बल घटक आहेत. शहरी अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्रातील कामगार हे दुर्बल घटक आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे. शहरी भागात कारखानदारी व सेवा क्षेत्रात लोकांना रोजगार उपलब्ध होतात. ग्रामीण भागातील 20% लोकसंख्येच्या उपजीविकेचे साधन शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय आहे. शहरी भागात कारखानदारी व सेवा क्षेत्रात लोकांना रोजगार उपलब्ध होतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण अर्थव्यवस्थेला अर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 19व्या शतकाच्या मध्यमातून औद्योगिक शहरे विकसित झाली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बड्या जमीनदार वर्गाचे वर्चस्व आहे. शहरी अर्थव्यवस्थेवर कारखानदार भांडवलदार वर्गाचे वर्चस्व आहे. 2. आदिम समुदाय आणि शहरी समुदाय. आदिम समुदाय, शहरी समुदाय. आदिम समुदायाचे जीवन सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असते, त्यामुळे त्यांच्या जीवनावर निसर्गाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ हवा, पाऊस, पाणी इत्यादी. शहरी समुदाय यावर कृत्रिम व मानवनिर्मित गोष्टींचा प्रभाव अधिक असतो. उदाहरणार्थ पाणी पुरवठा, वीज पुरवठा, अन्नधान्य पुरवठा इत्यादी. आदिम समुदायाच्या शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा आढळते. शिक्षण व रोजगाराच्या सोयी अत्यल्प असतात. शहरी समुदायातील लोक सुरक्षित असतात. विविध प्रकारचे शिक्षण घेता येते. शहरातून चांगली आर्थिक प्राप्ती होते. आदिवासी समूह विखुरलेले असून एक जमात दुसऱ्या जमातीपासून विखुरलेली आहे. शहरी समुदाय अनेक जाती, धर्म व पंथ यांनी बनलेला असून हे लोक एकमेकांजवळ एकाच वस्तीत राहतात. आदिम समुदायात दळणवळणाच्या अपुऱ्या साधनामुळे या समूहांचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसतो. त्यांचे जीवन त्यांच्यातच सामावलेले असते. शहरी समुदायाच्या दळणवळणाच्या साधनामुळे विविध शहरे व खेडी एकमेकांशी जोडलेली असून हवाई मार्गाने प्रदेशांशी जोडली गेली आहेत. आदिम समुदायाचा आकार हा खूप छोटा असतो. शहरी समुदायाचा आकार आणि लोकसंख्येच्या आदिम समुदायाच्या तुलनेत खूप जास्त असतो. प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. शहरी गुन्हेगारी. उत्तर: शहरी गुन्हेगारी वाढत्या शहरीकरणाचा परिपाक आहे. असा प्रचलित समज आहे की झोपडपट्टीत राहणारे दरिद्री आणि उपेक्षित गुन्हेगारीकडे वळतात. मात्र हा समज चुकीचा आहे, कारण झटपट पैसा प्राप्त करून ऐषारामी जीवन जगण्यासाठी वरिष्ठ वर्गातील लोकही गुन्हेगारीकडे वळतात. आयुष्यात एका टप्प्यावर अयशस्वी झालेले सुशिक्षित तरुणही गुन्हेगारीकडे वळतात. राजकारणी आणि अभिजन वर्गाच्या आशीर्वादाने गुंडांच्या टोळ्या पोसल्या जातात. कालांतराने हेच गुंड पैसा आणि पाशवी बळाचा वापर करून राजकारणात प्रवेश करतात आणि उच्चपदस्थ होऊन बसतात. स्त्रियांचे अपहरण व अतिप्रसंग, सायबर व आर्थिक गुन्हे शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गुन्हेगारीमुळे शहरी जीवन अत्यंत असुरक्षित बनले आहे. उदाहरणार्थ दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन हे गुंडांच्या टोळ्यांचे म्होरके, तर हर्षद मेहता सारखे पांढरपेशा गुन्हेगार. 2. आदिवासी कुल. उत्तर:
कुल हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांनी बांधली गेलेली कुटुंबे होत. त्यांच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते. भारतातील बहुतांश जमाती बहिर्विवाह, कुल आणि वंशपरंपरा यामध्ये विभागलेले आहेत. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध निर्माण होतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील वारली व कातकरी जमातींचे कुल संघटन. प्रश्न क्रमांक 5 संकल्पनांची आकृती पूर्ण करा. आदिम समुदायाशी सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे. तर काय कारणे आहेत? ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे प्रयत्न, शासकीय उपक्रम, स्थलांतर, शिक्षणाचा प्रसार. ब. खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. 1. शहरी समुदायामध्ये गुंतागुंतीचे श्रमविभाजन दिसून येते. उत्तर: वरील विधान बरोबर आहे. कारण शहरात व्यवसायांचे विशेषीकरण झालेले असते. व्यावसायिक कारणास्तव आवश्यक ते श्रमविभाजन करण्यात आलेले असते. विशेष पात्रता असणाऱ्या व्यक्तींना विशेष व्यावसायिक संधी उपलब्ध असते. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर. जागतिकीकरणानंतर विशिष्ट पात्रता असणाऱ्या व्यक्तींना देशात आणि देशाबाहेर व्यावसायिक संधी उपलब्ध असतात. 2. अलीकडील काळामध्ये जातीव्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा कमी होत चालला आहे. उत्तर: वरील विधान बरोबर आहे. कारण 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने पारंपरिक समाजव्यवस्था आणि त्यातील जातीव्यवस्थेत परिवर्तन घडून येऊ लागले आहे. औद्योगिकीकरणामुळे पारंपरिक जातीनिहाय व्यवसाय हा विचार मागे पडला आहे. शिक्षणाचा प्रसार झाल्याने कनिष्ठ जातीतील कर्तबगार व्यक्ती मोठ्या अधिकारपदावर जाऊन पोहोचले आहेत किंवा स्वतःचे उद्योग व्यवसाय करीत आहेत. 19व्या शतकातील समाजसुधारकांनी जातीव्यवस्था आणि त्यातील अन्यायमूलक बाबींवर प्रखर टीका केली. त्यांनी बहुजन समाजाला व दलितांना संघटित केले. या कनिष्ठ जातींनी जातीचे निर्बंध झुगारून दिले आहेत. भारताच्या संविधानाने समतेचे तत्त्व स्वीकारले आहे. जातींच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई केली आहे. अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे आणि अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव का आहे? उत्तर: शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव आहे कारण शहरामध्ये विविध प्रांतांतून आलेल्या विविध जाती व धर्माचे लोक एकत्र राहतात व आपले वेगळेपण जोपासतात. शहरामधील सामाजिक संबंध दुय्यम औपचारिक आहेत. त्यामुळे समुदाय ऐक्य भावना वाढीस लागत नाहीत. महानगरे भौगोलिकदृष्ट्या पसरलेली आहेत. निवासाचे स्थान कामाच्या स्थानापासून लांब अंतरावर असते. निवासी क्षेत्रात व्यक्तीचे वास्तव्य दिवसातील अल्प काळ असल्याने इतरांच्या संपर्कात ते येत नाहीत. फ्लॅट संस्कृतीच्या प्रसारामुळे आपल्या शेजारी कोण राहतात तेही अनेकांना माहीत नसते. प्रत्येक कुटुंब स्वकेंद्रित असते. ते समुदाय ऐक्य भावनेला पोषक नसते. 2. शहरी विकासाची गरज स्पष्ट करा. उत्तर: शहरी विकासाची गरज पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण भागातून शहरी भागात लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले आहे. सन 2030 अखेर भारतातील बहुसंख्य लोकांचे वास्तव्य शहरात असेल. औद्योगिक उत्पादनाची चक्रे शहरी भागातच फिरतात. त्यातून रोजगारांची निर्मिती होते. राष्ट्रीय उत्पन्नात शहरी भागाचा वाटा 70% पेक्षा अधिक आहे. जागतिकीकरणाच्या या कालखंडात टिकून राहायचे असेल तर शहरांचा विकास करणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द.
पारंपरिक समाज रूढी, परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. वरील विधान कुटुंब अथवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भाने उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याच्या 3 मार्गावर चर्चा करा. उत्तर अ. पारंपरिक समाज. भारतातील ग्रामीण समुदाय हा परंपरानिष्ठ समाज आहे. ग्रामीण समाजावर रूढी, परंपरा व श्रद्धांचा पगडा असल्याने कालबाह्य झालेल्या परंपरा व अंधश्रद्धांच्या आधारे सामाजिक नियमन होत असते. ग्रामीण समुदायातील बहुसंख्य लोक निरक्षर किंवा अर्धशिक्षित असल्याने विवेकनिष्ठ पद्धतीने सामाजिक संस्था व व्यवहाराकडे बघण्याची क्षमता त्यांच्यात नसते. प्रस्थापित नेतृत्वाचे हितसंबंध हे सामाजिक रूढी व परंपरांशी निगडीत असल्याने त्याविरुद्ध वक्तव्य वा कृती करणाऱ्या समाजसुधारकांना पारंपरिक सामाजिक रोषास सामोरे जावे लागले होते. ब. उदाहरणे. कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भात समाजावरचा रूढी, परंपरा व अंधश्रद्धांचा पगडा पुढील उदाहरणांद्वारा स्पष्ट होईल. 1. बालविवाह. मध्ययुगापासून बालविवाहाची प्रथा रूढ झाली. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्योत्तर कालखंडात बालविवाह प्रतिबंधक कायदे करण्यात आले असले तरीही हे ग्रामीण भागात आणि विशेषतः मागास राज्यात बालविवाह मोठ्या संख्येने होतात. बालविवाहातून बालविधवा आणि सतीची प्रथा जन्माला येते. रूपकैवर सारख्या सती प्रकरणाचे धर्माच्या नावाने उदात्तीकरण केले. 2. स्त्रियांचे दुय्यम स्थान. पुरुषप्रधान समाज आणि पितृसत्ताक कुटुंबात स्त्रियांचे स्थान दुय्यम गौण आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. आर्थिकदृष्ट्या त्या परावलंबी होत्या आणि मनुस्मृतीसारख्या ग्रंथात शूद्रांपेक्षा स्त्रियांना हीन लेखण्यात आले होते. मनुवादी विचारांचा पगडा आजही ग्रामीण समाज आणि परंपरानिष्ठ कुटुंबावर असणे हे दुर्दैवी वास्तव आहे. 20व्या शतकात स्त्री पुरुष समानता सैद्धांतिक पातळीवर स्वीकारण्यात आली असली तरी स्त्रियांचे कुटुंबातील दुय्यम स्थान हे शहरी भागातील सुशिक्षित कुटुंबातील वास्तव परिस्थिती आहे. 3. हुंडा पद्धत. 21व्या शतकात केवळ परंपरागत ग्रामीण समाजात नव्हे तर सुशिक्षित पांढरपेशा मध्यमवर्गीयामध्ये हुंडा पद्धत उघड वा सुप्तपणे प्रचलित आहे. या अमानुषी पद्धतीतून मंजुश्री सारडा सारखी हुंडाबळीची प्रकरणे घडत असतात. काही उघडकीस येतात. हुंड्याची लग्नाआधी आणि लग्नानंतर मागणी करणे आणि त्यासाठी नववधूचा छळ करणे आणि अपवादात्मक प्रकरणात नववधूचे दहन करणे हा या कालबाह्य आणि अमानुषी सामाजिक रूढीचा परिपाक आहे. क. समाजात बदल घडवून आणण्याचे 3 मार्ग. 1. कठोर कायदे व त्याची कसोशीने अंमलबजावणी करणे. बालविवाह प्रतिबंधक, हुंडा प्रतिबंधक आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदे करण्यात आले आहेत. त्यात सुधारणा करून त्यातील पळवाटा दूर केल्या पाहिजेत. शासकीय यंत्रणेने या कायद्याचा भंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. 2. सामाजिक मानसिकतेत बदल. केवळ कायदे करून सामाजिक सुधारणा घडून येत नाही. समाजसुधारकांनी व महिलावादी संघटनांनी याबाबत समाजाचे प्रबोधन केले पाहिजे आणि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. प्रसारमाध्यमांना या कार्यात सक्रियरित्या सहभागी करून घेतले पाहिजे. शासनाने सामाजिक प्रबोधनाच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. 3. शिक्षण. शिक्षणाच्या प्रसाराद्वारा स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय व स्वातंत्र्य ही मूल्ये रुजवली पाहिजेत. स्त्री शिक्षणास प्राधान्य देऊन त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. सामाजिक मानसिकतेत बदल करण्यासाठी ग्रामीण भागात प्रौढ शिक्षणाचे उपक्रम राबवून परंपरानिष्ठ मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रकरण क्रमांक 3.
भारतीय समाजातील विविधता आणि एकता या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. लिंगभाव हा डॅश असतो. पर्याय अंगभूत जनुकीय आत्मसात केलेला. तर याचं उत्तर आहे लिंगभाव हा अंगभूत असतो. 2. सामाजिक असमानतेमुळे डॅश वाढीस लागते. सामाजिक असमानतेमुळे डॅश वाढीस लागते. पर्याय एकता, फुटीरता, एक जिन्सीपणा. तर याचं उत्तर आहे सामाजिक असमानतेमुळे फुटीरता वाढीस लागते. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये जोडी दिलेले आहेत. 1. भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद. 2. धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद. 3. जातीवर आधारित संघर्ष जातीयवाद. आणि 4. प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद. तर यातील चुकीची जोडी असेल 2 नंबर, धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद. ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे. तर त्या जागी दुरुस्त करून जोडी येईल धर्मावर आधारित संघर्ष संप्रदायवाद. धर्मावर आधारित जो संघर्ष असतो त्याला संप्रदायवाद म्हणतात. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. तर यामध्ये चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत निरंकुशतावाद, वर्ग, समानतावाद. तर यामध्ये आहे 1. अर्जित दर्जा. तर याची योग्य संज्ञा असेल वर्ग. 2. सौहार्दपूर्ण संबंधांचे संवर्धन. तर यासाठी असेल समानतावाद. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. तर यामध्ये एक आहे जातीवर आधारित संघर्षाला संप्रदायवाद म्हणतात. अधोरेखित शब्द आहे संप्रदायवाद. तर या जागी शब्द असेल जातीवाद. जातीवर आधारित संघर्षाला जातीवाद म्हणतात. 2. सर्व धर्म समभाव भारताची एकतेची संकल्पना दर्शवतो. तर अधोरेखित शब्द एकतेची आहे, हा चूक आहे. या जागी अचूक शब्द असेल विविधतेत एकतेची. सर्व धर्म समभाव हा भारताची विविधतेत एकतेची संकल्पना दर्शवितो. प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. 1. लिंगभावाधारित विविधता. लिंगभावाधारित विविधता. तर याचं उत्तर असे देता येईल लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष, स्त्रीत्व पुरुष, ती ते इत्यादी सीमारेषांपलीकडील लिंगभावाचा समावेश होतो. आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणीवेमध्ये व्यक्तींच्या लैंगिक अभिमुखतेचा देखील अंतर्भाव होतो. लैंगिक अभिमुखता असणारे गट पुढीलप्रमाणे आहेत. अ. लेस्बियन, स्त्री आणि स्त्री यामधील शारीरिक संबंध म्हणजे लेस्बियन. ब. गे, गे म्हणजे पुरुष आणि पुरुषामधील शारीरिक संबंध, यालाच समलैंगिकता असे म्हणतात. क. बायसेक्शुअल, जी व्यक्ती दोन्ही लिंगांशी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्याकडे जी आकर्षित असते अशी व्यक्ती म्हणजेच बायसेक्शुअल. ड. तृतीयपंथी,
एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यांच्याशी सुसंगतता आढळून न येणे यास तृतीयपंथी म्हणतात. LGBT चळवळीच्या संदर्भात दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केल्यानंतर भारत सरकारने तृतीयपंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिली आहे. 2. विविधतेतील एकतेचे महत्त्व. तर यावर असे उत्तर देता येईल. भारताचा सांस्कृतिक वारसा दृढ आणि संपन्न करण्यासाठी भारतीय समाजातील बहुविध विधिमतांचे जतन करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांच्या मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी भारतातील लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि परिणामकारक व सर्वसमावेशक सुसंवादासाठी शांततापूर्ण सहअस्तित्व आणि संघर्ष निवारण्यासाठी देशातील सर्व लोकांचे कल्याण साधण्यासाठी आपला देश आणि त्यातील रहिवाशांच्या समृद्धतेसाठी या प्रकारे विविधतेचे महत्त्व आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. तर यामध्ये आहे 1. प्रादेशिकतावाद आणि भाषावाद. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. प्रादेशिकतावाद आणि भाषावाद. तर प्रादेशिकतावादमध्ये आपल्या राज्याचा इतिहास व परंपरा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच सर्व प्रकारच्या योजना आपल्या राज्याच्या कल्याणासाठी आखल्या जाव्यात आणि आपल्याच राज्यात सर्व प्रकारच्या सवलती हव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. त्यातून राज्यात तेढ निर्माण होते. भाषावादामुळे आपलीच भाषा कशी समृद्ध व श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न भाषेतील लोक करू शकतात. आपल्याच भाषेचे महत्त्व पटवून दिले जाते. त्यातूनच भाषिक स्पर्धा सुरू होऊन विविध भाषेत गटात तेढ निर्माण होते. प्रत्येक प्रदेशातील लोकांना आपल्या प्रदेशाबद्दल अभिमान वाटत असतो. त्याचा आधार घेऊनच राज्यकारभाराच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे म्हणून भारतात विविध राज्यांची निर्मिती झाली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्याबद्दल अभिमान असतो. प्रत्येक प्रदेशात बहुसंख्य लोकांची अशी एक भाषा असते. ती मातृभाषा म्हणून ओळखली जाते. या भाषेबद्दल त्या लोकांना अभिमान वाटतो. प्रादेशिकतावादात आपलीच भाषा बोलणाऱ्या भूप्रदेशावर हक्क सांगितला जाऊन त्यासाठी आंदोलने केली जातात. त्यातूनच राज्यात वैर निर्माण होते. कधीकधी तर एका राज्यातही विविध परिसराची 2 गट तयार होऊन फुटीरता निर्माण होते व मोठ्या राज्याची मागणी केली जाते. भाषावादामध्ये आपल्या भाषेला श्रेष्ठत्व लाभावे, आपल्याच भाषेतून राज्यकारभार चालावा यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच आपल्या भाषेच्या विकासासाठी सरकारी सवलती व अनुदाने मिळावीत यासाठी आग्रह धरला जातो. प्रादेशिकतावादामध्ये प्रांताविषयी वाटणाऱ्या या अभिमानाची तीव्रता वाढल्यास विशिष्ट प्रदेशातील लोक इतर राज्यांना कमी लेखू शकतात. तेव्हा त्यातून प्रादेशिकतावाद जन्माला येतो. भाषावादामध्ये भाषाविषयीच्या अभिमानाची तीव्रता वाढल्यास एक भाषिक लोक इतर भाषिकांना व त्यांच्या भाषेला कमी लेखू शकतात. त्यातून भाषावादाचा उगम होतो. 2. जातीयवाद आणि संप्रदायवाद. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. जातीयवाद आणि संप्रदायवाद. तर जातीयवाद म्हणजे स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगणे व तिच्या हिताचे संवर्धन करणे. तर संप्रदायवाद म्हणजे स्वधर्माचा कडवा
अभिमान बाळगणे व इतर धर्मांना तुच्छ लेखणे. 2. जातीयवादातून जातीजातीत तेढ निर्माण होते आणि त्यांचे संबंध तणावपूर्ण होतात. संप्रदायवादाची परिणती सांप्रदायिक तणाव, जमातवादी दंगली आणि संघर्षात होते. जातीवादामध्ये आजच्या राजकारणावर जातीवादाचे निर्विवाद वर्चस्व आहे. जाती जमातींचे समीकरणे लक्षात घेऊन राजकीय पक्ष राजकारण करतात. जमातवादी नेते सांप्रदायिक राजकारण करतात. त्यातून 1947 साली धर्माच्या आधारे अखंड भारताची फाळणी झाली होती. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी हे राजकीय पक्ष विशिष्ट जातींचे प्रतिनिधित्व करतात. तर विश्व हिंदू परिषद, जमाते इस्लामी, अकाली दल इत्यादी संघटना संप्रदायवादी आहेत. प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तर यामध्ये आहे 1. भिन्न लैंगिकता. तर भिन्न लैंगिकता ही जी संकल्पना आहे ती आपल्याला अशी सांगता येईल: एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक, भावनिक किंवा लैंगिक संबंध असू शकतो. यावरून व्यक्तीची लैंगिक अभिमुखता ओळखता येते. लैंगिक अभिमुखता हे प्राधान्य किंवा निवड नव्हे, आपल्या लिंगानुसार असलेल्या लिंगभावासंबंधी अपेक्षा बऱ्याच वेळा आपण बळजबरीने पूर्ण करतो. आज मात्र समाज लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे. लिंगभाव तरलता ही पाश्चिमात्य बाब नाही, हा आपल्या भारतीय परंपरेचाच भाग आहे. सामान्यतः लैंगिकता ही स्त्री पुरुष या स्वरूपाची असते. मात्र समान लिंग संबंध म्हणजे स्त्री आणि स्त्री यांतील शारीरिक संबंध व पुरुष आणि पुरुष यातील शारीरिक संबंध म्हणजेच लैंगिकता, समलैंगिकता समाजात प्रचलित आहे. काही व्यक्ती दोन्ही लिंगांशी म्हणजे स्त्री आणि पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. 2. संप्रदायवाद. तर याचे उत्तर आपल्याला असे देता येईल: संप्रदायवाद, धर्मवाद किंवा जमातवाद म्हणजे राजकीय किंवा आर्थिक फायद्यासाठी धर्माचा वापर करणे होय. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पाकिस्तानची निर्मिती या राजकीय कारणास्तव मुस्लिम लीगने जमातवादी राजकारण केले. अशाच प्रकारचे राजकारण हिंदुत्ववादी पक्ष करतात. संप्रदायवादी राजकारणी आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्नांना धार्मिक रंग देतात. आपल्या धर्मबांधवांच्या भावनांचा राजकीय फायद्यासाठी वापर करतात. त्यासाठी धर्मविद्वेषाचा, दंगलींचा आणि धर्मप्रचाराचा व्यापक प्रमाणात उपयोग करण्यात येतो. आपले हितसंबंध जोपासण्यासाठी एखाद्या जमातीने संप्रदायवादी राजकारण केले की अन्य जमाती तिचे अनुकरण करतात. त्यातून धार्मिक तणाव निर्माण होतात. जमातवादी राजकारण व त्यातून उद्भवणाऱ्या दंगली हे राष्ट्रीय एकात्मतेसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे. अतिरेकी जमातवादामुळे देशाचे विघटन होऊ शकते याची प्रचिती आपणास 1947 साली आली आहे. प्रश्न 5 अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर संकल्पना चित्रामध्ये आहे राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे. तर आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रीय एकात्मतेतील जे अडथळे आहेत ते आहेत: संप्रदायवाद, प्रादेशिकतावाद, जातीवाद आणि भाषावाद. ब. पुढील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. 1. आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही. तर हे विधान चूक आहे. कारण श्रीमंत गरीब संघर्ष जेव्हा तीव्र होतो तेव्हा क्रांतीची ठिणगी पडते आणि राजकीय उलथापालथ होते. सन 1947 मध्ये रशियन क्रांती नाहिरे वर्गाने आहेरे वर्गाला सत्ता नष्ट करण्यासाठी केलेली हिंसक कृती आहे. आर्थिक विषमता असली तरी श्रीमंत आणि गरीब यांच्या दरी निर्माण होते.
श्रीमंत वर्ग आरामात आनंदात जीवन जगतो. त्यांच्या नावाची चर्चासुद्धा पूर्ण होते. यावर गरिबांना दैनंदिन उदरनिर्वाह करणे ही कठीण असते. म्हणजेच आर्थिक विषमता अन्यायमूलक असते. आर्थिक विषमता शोषणमूलक आहे. ग्रामीण भागामध्ये बडे जमीनदार अल्पभूधारक भूमिहीन शेतमजुरांचे शोषण करतात, तर शहरी भागात कारखानदार भांडवलदार श्रमिकांचे शोषण करतात. आर्थिक विषमतेमुळे शोषित वर्गाचा रोष वाढत जातो. हा वर्ग संघटित होऊन अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून शांतता लोप पावते. म्हणजेच आर्थिक विषमतेचा समाजावर वाईट परिणाम होतो. 2. भारतीय समाजातील दुर्बल घटकांसाठी संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी आशावादी ठरतात. तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे. कारण समाजातील स्त्री हा एक दुर्बल घटक आहे. स्त्रियांच्या कल्याणासाठी त्यांचा विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम राबवण्यात आले. 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीच्या स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 33% जागा अधिकारपत्र आरक्षित करण्यात आले. त्यातूनच राजकीय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढून महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली. भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य अशी अनेक उद्दिष्टे घोषित करण्यात आली आहेत. अनुसूचित जाती म्हणजे दलित अनुसूचित समाजासाठी आदिवासी विशेष उपक्रम राबवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होण्यास मदत झाली. भारत हे कल्याणकारी राज्य असल्याने समाजातील दुर्बल घटकांसाठी संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या. अशा प्रकारे आपल्याला याची कारणे स्पष्ट करता येतात. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. खेळामधील सहभाग राष्ट्रीय एकात्मतेला कशा प्रकारे उपयोगी ठरेल? तर याचं उत्तर आहे, खेळाडूमध्ये आपण भारतीय आहोत ही भावना दृढ होऊन ते विजयासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. सन 1983 साली कपिल देवच्या संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा संपूर्ण भारतात आनंदाची भावना निर्माण झाली. देशातील विविध भागातील खेळाडू एकत्र आल्याने त्यांच्यात सांघिक व बंधुत्वाची भावना निर्माण होते. प्रेक्षक आपल्या संघाला प्रोत्साहन देताना आपापसातील भेद विसरतील. अशा प्रकारे खेळामधील वरील सर्व बाबी राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असतात. 2. एकता मूल्याच्या दृष्टीने शालेय गणवेशाचे महत्त्व काय? तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, इंग्रजी भाषेतील युनिफॉर्म या शब्दाला मराठीमध्ये गणवेश असे म्हणतात. युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ समानता असा होतो. शालेय गणवेश घालण्याची सक्ती असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होते. समान नागरी कायद्याप्रमाणेच समान वेशसंहिता लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करते. सर्व विद्यार्थी मग ते श्रीमंत असो वा गरीब, उच्चवर्णीय कनिष्ठवर्गीय, मराठी भाषेत असो वा गुजराती व भाषिक, ते एक सारख्या गणवेश परिधान केल्यानंतर जाती, वर्ग, वर्ण, भाषा पूर्णपणे विसरतात. अशा प्रकारे एकता निर्माण होण्यासाठी शालेय गणवेश किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येते. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. प्रश्न आहे, तुमच्या मते एकता म्हणजे काय? एकतेला बाधक अशा कोणत्याही 3 घटकांची चर्चा करा. एकता वाढविण्यासाठी नागरी आणि आदिवासी लोक एकमेकांना सहाय्य करू शकतील अशा कुठल्याही 2 उपायांचे वर्णन करा.
तुमचे मुद्दे सोदाहरण स्पष्ट करा. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. एकता. भारताचे वर्णन विविधतेत एकता असलेला देश असे करण्यात येते. एकता म्हणजे ऐक्यभाव किंवा एकजूट. एकतेला एकात्मभाव असेही म्हणतात. त्याचा अर्थ विविध श्रद्धा, भाषा, संस्कृती, जाती जमाती असणारे लोक एकमेकांशी संलग्न राहतात. भारतामध्ये विविध परंपरा व संस्कृतीचे एकत्रीकरण झाले आहे. संस्कृतीचे हे संमिश्र स्वरूप एकता किंवा एकात्मता दर्शविते. भारतीय समाज सर्वसमावेशक व लवचिक असल्याने त्याने विविध संस्कृतींना सामावून घेतले आहे. त्यातून भारताची विशेष संमिश्र भारतीय संस्कृती जन्माला आली आहे. या एकतेमध्ये विविधता आणि बहुलता सामावून घेण्याची क्षमता आहे. एकतेमध्ये एकत्रीकरण आणि विविधीकरण या दोन प्रक्रिया एकाच वेळी कार्यरत असतात. परस्परविरोधी भासणाऱ्या दोन प्रक्रिया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकतेला बाधक असे 3 घटक. तर यामधील पहिला आहे संप्रदायवाद. जमातवाद, संप्रदायवादी संघटना आणि त्यांचे राजकारण ही राष्ट्रीय एकात्मतेसमोर असलेली सर्वात मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे देशाच्या अनेक भागात अनेक सांप्रदायिक संघर्ष उद्भवतात. सांप्रदायिक तणावामुळे विकासाच्या आणि लोककल्याणाच्या कामांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य देखील धोक्यात येऊ शकते. दुसरा आहे जातीवाद. जातीवादामुळे नागरिकांचा दृष्टिकोन संकुचित बनतो. जातीय तणाव निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता कमकुवत बनते. जातीवादामुळे लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली आहे. जातीवादाचे काही समर्थक अस्पृश्यतेचे समर्थन करतात. तर तिसरा आहे प्रादेशिकता. प्रादेशिकतेचे समर्थक आपल्या प्रदेशाविषयी दुराग्रही अभिमान बाळगतात. त्यातून सीमावाद, नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे वाद आणि विकास प्रकल्पाविषयीचे वाद उद्भवतात. प्रादेशिक विकासातील असमतोलाचा राजकीय लाभासाठी वापर. प्रादेशिक पक्ष करताना भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष उत्तरोत्तर प्रभावी होत चालले आहेत. एकता वाढवण्यासाठी नागरी समाज आणि आदी समाजातील सहकार्य. तर यामध्ये एक आहे आदिवासी समुदायातील अंधश्रद्धा आणि निरक्षरता दूर करण्यासाठी नागरी समाजातल्या संघटना आदिवासी क्षेत्रात शैक्षणिक संस्था स्थापन करून आदिवासी समुदायाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणू शकतील. त्यामुळे आदिवासी समुदायात आपण भारतीय आहोत ही भावना निर्माण होईल. आदिवासींचे बिगर आदिवासीकडून होणारे शोषण रोखण्यात नागरी समुदायातील स्वयंसेवी संघटना महत्त्वाची कामगिरी पार पाडू शकतात. आदिवासींच्या जमिनीवर होणारी अतिक्रमणे रोखण्यात आणि वेठबिगारी नष्ट करण्यात नागरी समुदाय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. हे श्री विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने दाखवून दिले आहे. श्रीमती मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन, आदिवासी विस्थापित होऊ नये आणि पाणलोट क्षेत्रात जी आदिवासी गावे बुडणार आहेत त्यांतील आदिवासींचे पुनर्वसन व्हावे, अशा प्रकारे नागरी समुदाय आदिवासींचा विश्वास संपादन करून एकता वाढवण्यास सहाय्य करू शकेल.